जर तुमच्या मुलींचं वय 10 वर्षापेक्षा कमी असेल तर आजचा हा व्हिडिओ तिचं भविष्य नक्की बदलू शकतो। कारण सरकार अशी एक योजना मुलींसाठी देत आहे ज्यामध्ये तुम्ही फक्त दररोज 100 रुपये साठवले तर तुमची मुलगी 21 वर्षाची झाल्यावर तिच्या नावावर 15 ते 20 लाख रुपयांचा फंड सहज तयार होऊ शकतो। आणि हे कुठलीही रिस्की गुंतवणूक नाही आहे, पूर्णपणे सुरक्षित आहे। याचबरोबर सरकारद्वारे चालवली जाणारी एक ही महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि सध्या 8.2% इतका व्याजदर देणारी सर्वात मोठी ही योजना आहे। बहुतेक पालक एक मोठी चूक करतात आणि त्यामुळे त्यांना लाखोचा फायदा मिळत नाहीये। आज मी तुम्हाला सांगणार आहे पूर्ण डिटेल्स A to Z माहिती, किती पैसे टाकले तर किती त्या परत मिळतात, याचबरोबर नवीन 8.2% व्याजदरानुसार नेमकी गणित कशा पद्धतीने असेल, यानंतर आणि एक असा नियम जो माहिती नसेल तर तुमचे खाते बंद सुद्धा होऊ शकते। म्हणून हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, सर्व डाऊट तुमचे क्लिअर होतील आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण हमखास ॲक्युरेट आणि करेक्ट माहिती मिळेल। सर्वप्रथम आपण समजून घेऊया व्याजदर। सुकन्या समृद्धी योजनेवर सध्या 8.2% वार्षिक व्याज दिले जाते। हे व्याज सरकार दर तिमाहाला ठरवते, हे सुद्धा तुमच्या लक्षात असू द्या। एफडी पेक्षा जास्त रक्कम यामध्ये मिळते आणि पूर्णपणे सुरक्षित आहे, गॅरंटेड आहे। ही रक्कम 100% तुम्हाला टॅक्स फ्री परत मिळते। जर तुम्ही दरमहा 3000 रुपये जर गुंतवले तर 15 वर्षाची गुंतवणूक केल्यानंतर 21 वर्षांनी मॅच्युरिटी वेळी अंदाजे 14 ते 18 लाख रुपयांचा फंड तयार होतो आणि सध्या जी रक्कम आहे 8.2% व्याजदरानुसार। थांबा, आता मी सांगणार आहे, जर तुम्ही वर्षाला 1,50,000 रुपये जर गुंतवले तर 15 वर्षात तुमची रक्कम होईल 22,50,000 रुपये आणि सध्याचा 8.2% व्याजदरानुसार ही जी रक्कम आहे 21 वर्षाच्या मॅच्युरिटीला तुम्हाला अंदाजे तब्बल 65 ते 70 लाख रुपयापर्यंत सहज मिळू शकते। म्हणजेच लहान बचतीतून मुलींचा उच्च शिक्षणासाठी, याचबरोबर मुलींच्या लग्नासाठी मोठा सुरक्षित फंड तयार सहज तुम्ही करू शकतो। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। जास्तीत जास्त पालकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की आवर्जून शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर अशाच अचूक अपडेटसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। प्रत्येक योजनेबद्दल हमखास व खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती वारंवार अपलोड होत असते। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।